नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 जानेवारी 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुमच्यासाठी एकांतात वेळ घालवणे उत्तम राहील. परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक चिंतेत राहू शकता. म्हणून लोकांपासून दूर राहण्यापेक्षा कोणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. तुमच्या सर्व अडचणीवर हसत हसत मात करणे हाच तुमच्यासाठी उत्तम उपाय राहील. या राशीतील लोकांना जमिनीने जोडलेल्या मुद्द्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन शंका घेऊ नका. कदाचित त्या व्यक्तीला समजून घेण्याची गरज असू शकते. आज तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल. म्हणूनच तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हेही दाखवून द्या. उपाय: जेवणामध्ये मधाचा उपयोग केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले चालेल. वृषभ राशी, कोणताही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबत कुणीच नसेल. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले राहील. प्रवास तणावपूर्ण ठरेल. पुरातन वस्तूमधील गुंतवणूक फायदा मिळवून देईल. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन त्यांना आनंदी करा. तुमचे मनमोहक आणि आनंदी व्यक्तिमत्वामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल. उपाय: खिशामध्ये तांब्याचा शिक्का ठेवल्याने नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदेशीर राहील. मिथुन राशी, कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही जर वेळेची कदर केली नाही तर नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदर बाजू पाहायला मिळेल. शारीरिक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे अर्थपुरवठा होईल. कुटुंबातील सदस्यासोबत एकत्रित कार्यक्रम केल्याने तुमचा मूड चांगला राहील. तुमच्या मनात कामाचे विचार असले तरी मित्रांसोबत आनंदी वेळ घालवाल. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने केलेला प्रवास लाभदायक ठरेल. उपाय: एक रोमांचक प्रेम जीवनासाठी गरजू लोकांना पांढऱ्या कपड्यांचे दान करा. कर्क राशी, आज प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच विचार तुमच्या मनात राहील. खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. खेळामधील सहभाग तुमची हरवलेली ऊर्जा परत मिळवून देईल. मुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहा. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी केल्याने फायद्यात राहाल. उपाय: पांढऱ्या सशाला जेवण दिल्याने आर्थिक स्थिती मजबूत राहील. सिंह राशी, या राशीतील काही विद्यार्थी आपला वेळ खराब करू शकतात.
आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी गरजू लोकांना मदत केल्याने तुम्ही आनंदी राहाल. आज तुमची ऊर्जा पातळी उच्च राहील. घरातील गरजांना पाहून जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची राहू शकते. मित्रांसोबत आनंदी क्षण घालवाल. आज तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या संधीचे सोने करा. उपाय: आपल्या दैनंदिन उपासनेसाठी गोपीचंदनचा वापर करा. कन्या राशी, तुमच्या घरातील कोणी सदस्य तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्यामुळे तुमचा काही वेळ खराब होऊ शकतो. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करून संवाद साधा. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस जगून घेण्याचा आणि करमणुकीवर खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस राहील. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. उपाय: घरामध्ये गंगाजलचा उपयोग केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. तूळ राशी, पाहुण्यांचा सहवास आनंददायी असेल. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा. कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. धर्मपरायण व्यक्तीचे शुभ आशीर्वाद तुमच्या मनाला शांती मिळवून देतील. प्रवास केल्याने थकून गेला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहू शकाल. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी संत लोकांना पांढरे कपडे दान करा. वृश्चिक राशी, व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका. जर तुम्ही असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ध्यानधारणा लाभदायक सिद्ध होईल. चांगली गुंतवणूक परतावा मिळवून देईल. त्यामुळे कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील. उपाय: कौटुंबिक आनंद मिळवण्यासाठी स्त्रियांचा सन्मान करा. धनु राशी, व्यावसायिक अडचणीवर मात करण्यासाठी तुमची कौशल्ये वापरा. तुमच्या थोड्याशा प्रयत्नामुळे समस्या कायमस्वरूपी सुटेल. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकता. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील उत्तम दिवस असेल. अनपेक्षित प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे केल्याने तुम्हाला आराम मिळेल. प्रिय व्यक्तीस भेटलात की मन आनंदी होईल. उपाय: कपाळावर केशराचा टिळा लावल्याने आरोग्यासाठी शुभ राहील. मकर राशी, व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल.
परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे कधी कधी समस्येत टाकू शकते. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढत असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात तुम्हाला अडचणी निर्माण होतील. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीसोबत वेळ घालवता येईल. उपाय: आर्थिक परिस्थिती स्थिर राहण्यासाठी शक्य असल्यास नेहमी सोने परिधान करा. कुंभ राशी. कामाचा ताण असला तरी मित्रमंडळीसोबत वेळ घालवाल. तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी राहाल. धनाची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणून आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. आपल्या भावना नियंत्रणात ठेवा. सभोवतालच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी राहाल. सहकाऱ्यांशी व्यवहार करताना तुमचे चातुर्य वापरा. उपाय: धनप्राप्तीसाठी दुधामध्ये केसर टाकून प्या. मीन राशी. नवे तंत्रज्ञान शिकल्याने व्यवसाय वाढवण्यास त्याचा फायदा होईल. आपल्यासाठी पैसा वाचविण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही बचत करण्यात यशस्वी राहाल. प्रकृती चांगली राहील. नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुम्ही लोकांसोबत वेळ घालवाल. उपाय: आपल्या दररोजच्या आहारात वेलची खाल्ल्याने समृद्धी वाढेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.